नमस्कार. आज आम्ही आलो आहोत पीस पार्क येथे गार्डनमध्ये. हा कामतगावच्या खूप जवळ आहे. थोडासा आत नाही लोकांना त्यामुळे माहीत नाही, पण खूप सुंदर गार्डन आहे. खूप आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय या गार्डनमध्ये आहेत. चला हे नाही. आता आम्ही तुम्हाला दाखवतो प्ले ग्राउंड, जिथे सर्व म्हणजे लहानपणापासून ते मोठेपर्यंत कोणीही येऊन खेळू शकता, व्यायाम करू शकता, जिम करू शकता. फिटनेससाठी खूप चांगलं आहे. हा बघा, हे बघा, लहानपणीच्या एकदम आठवणी जागा झाल्या मित्रांनो. तू लहानपणी अशी जायची ग्राउंड मध्ये खेळायला? आम्ही खूप जायचो असं. आम्ही मित्र हे बघा, ही मला नेहमी कट करते. माझ्या हाईट मध्ये प्रॉब्लेम होतो. उंची जास्त आहे तर मी काय मग करणार? काय करते, मला कट कशी टिल्ट कर ना, टिल्ट कर. ओके, टिल करते. ओके 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 ओके. सो मित्रांनो, इथं माझ्यावरती सनलाइट येते. सनलाइट, ओ सन किस. हे झाला, मला कट केलं झालं. सो आता आम्ही हा गार्डन मित्रांनो, फिरून तुम्ही पण सांगा, तुम्ही लहानपणी असे गार्डन मध्ये थांबणार आहे? असे लहानपणी तुम्ही कुठल्या गार्डन मध्ये जायचे? आमच्या इथे 2 गार्डन होते. ही बघा, ही मेडिटेशन रूम. कुठे? आता मस्त छान बसतो वाटतो बघ तिथे ग्राउंड मध्ये. चलो, आम्ही मस्त आता गार्डन फिरलेलो आहे आणि आता आम्ही चाललोय काहीतरी खायला. ओके, काय खायचं आज? काय खायचं? हेल्दी खायचं आहे. आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही 1 महिना फक्त हेल्दी खाणार आहोत. फक्त हेल्दी. गाईज, पाणीपुरी हेल्दी आहे का? हो. सगळ्याच्या सो आता आम्ही मस्तपैकी पाणीपुरी खाऊ आणि मग तिथे पुढचा ब्लॉग आम्ही कंटिन्यू करू. ओके, बाय. हे बघा, भिवंडी मधला हा मंदिर आहे. भिवंडी धाम, श्री खाटू श्याम बाबा मंदिर. खूप फेमस आहे. हा ना. प्रसादून एकले चॉकलेट लय खूप छान आहे. खूप वर्षांनी खाल्लेली मी एकले चॉकलेट. खूप वर्षांनी मंदिरामध्ये प्रसाद म्हणून दिला होता एकले चॉकलेट. सो आम्ही दर्शन घेतलं आणि आता निघालोय. मंदिरामध्ये आतमध्ये एंट्री नव्हती मोबाईलला, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये शूट नाही केलं. पण मस्त मंदिर आहे, एकदम भारी मंदिर आहे. तीन आहेत. एक महादेवाचं मंदिर आहे आणि एक खाटू श्यामचं आणि एक हनुमंत यांचं. त्याचे 3 वेगवेगळे पार्ट आहेत. सो खूप छान आहे, खूप छान आहे. आणि आता आम्ही चाललोय घरी. काय खाटू श्याम कोणाचा रूप आहे? मला पण नाही माहिती. मला पण नाही माहिती. खाटू श्याम खूप लोक मानतात त्यांना. हो. राजस्थानमध्ये खूप लोक, राजस्थानमध्ये त्यांची खूप लोक पूजा करतात ते खाटू श्याम बाबा यांची. पण ते असं म्हणतात की शंकराचा अवतार आहे असं म्हणतात. हा. सो आता आम्ही चाललोय थोडं खाया प्यायला. हे आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि आम्ही काहीच खायला दिलेलं नाहीये. आम्ही जिथे पाणीपुरी खातो ते दुकान बंद होता, म्हणून आम्ही असं प्लॅन केलं की आपण घरीच पाणीपुरी बनवूया. बरोबर. सो आता आम्ही घरी पाणीपुरी बनवणार आणि खाणार. ओके, तुम्हाला रेसिपी दाखवू आम्ही पाणीपुरीची. ओके, बाय बाय. काय दाखवायची रेसिपी घेतलंय मी. थोडीशी कोथिंबीर घेते. तर मित्रांनो, आता आपण तिखट पाण्याचा प्रोसेस स्टार्ट केलेला आहे. काय काय केलेस का तू यामध्ये? पुदिना, कोथिंबीर आणि मिरची. थोडा अद्रक पण टाकायचं ना? थोडंसं अद्रक पण टाकते. आणि चटपटा करणारे काय काय तुझ्याकडे मसाले दाखव मला. काळा मीठ, थोडासा काळा मीठ. भाई डायरेक्ट कुकिंग चॅनल वाली. चाट मसाला, लाइफ में चटाचट बना दे. चाट मसाला. ए लाइफ कसा वाटलं माझं सेंटे? चाट मसाला लाइफ के चटाचट बना दे. अटक नाही बेकार. जिरा पावडर. जिरा पावडर का? थोडीशी मस्त लागते. आणि हा पाणीपुरीचा मसाला, सुहाना पाणीपुरी मसाला. स्पेशल माणसांची स्पेशल चॉईस, सुहाना चॉईस. आणि मी शिकलोय रे बोलायला असं रायमिंग वर्ड.
खूप मिरच्या आहेत. हात लागणार आहे. किती टाकल्या मिरच्या मलाच आठवत नाही. आज फुल तिखट पाणी आहे. झूम कर. सो आता आपला पाणी बनवायचा प्रोसेस स्टार्ट झाला. पाण्या मित्रांनो तुम्हाला 2 मिरच्या दाखवते. एक माझी मिरची आणि एक नॅचरल मिरची. थांबा. ही बघा, एक मिरची दुसऱ्या मिरचीची टेस्ट करताना कशी आहे का तुझी बहीण, सांग मला. हा, तुझ्यापेक्षा स्पायसी आहे, तुझ्यापेक्षा तिखट नसू शकते. जोक नव्हता. ही आहे आमची विशाखा मिरची आणि ती करत आहे. ही आहे आमची विशाखा मिरची, ती करत आहे शिमला मिरचीची चटणी. शिमला मिरची. सॉरी, कुठली मिरची ती? पुदिना. अबे नाही, त्या मिरचीला काय बोलतात, अशी तिखट स्पायसी. लवंगी. यस, शिमला मिरची बोलतो. वा. ठीक आहे ना, चुकला ना, माफ करू शकते असा. बड़े बड़े शहरों में ओ भाई, तर डस्टबिन बघा. बॅड मॅनर्स. खूप तिला ना सर्व शिकवायला लागतो. कचरा कसा साफ करायचं, काय करायचं, काही येत Excuse नाही. me. काही येत नाही हिला. तू इज्जत करतोय माझी. यस, स्वतःला शेफ म्हणवते, पण काय, हा जेवण छान करते, पण नंतरचा जो काम असतो माझी लागते. पाणीपुरा मसाला गेलेला आहे आणि आता आपलं पाणी झालेलं आहे. डिंग 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 डिंग. काय मी रूम केला, तू कशा जवळ घेऊन आलीस? इकडे ये ना. चिटपिटा. कसं आहे रिॲक्शन सांग मला. मस्त. असं एकदम गाडीवरचा. हा, गाडीवरचा. एकदम गाडीवरचा. हा भैया. विशाखा काय करते आता तू? विशाखा. ओ माय गॉड, सॉरी बच्चा. आता काय करते तू? दगडा. काय टाकलीस तू त्यामध्ये? हळद, थांब ना मीठ. जरा. हळद, मीठ आणि पाणी. ते जिरा पावडर नाही घातलीस? नाही. टाकायचं, छान लागते जिरा पावडर पण. गाईज, आमचे बाबा खूप हेल्थ कॉन्शियस आहेत, त्यामुळे ते वाटाणे खात नाही. त्यामुळे त्यांना आम्ही सेपरेट मूग बॉईल करतो. डिंग. ते म्हणतात वटाणे खाल्ल्याने काय होतो? डिंग 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 डुम डाम. आमच्या बाबांचं म्हणणं आहे की वटाणे खाल्ल्यानंतर खूप गॅस होते आणि मग आपण रात्री सिलेंडर भरण्याचं काम करतो. त्यापेक्षा आपण मूग खावे. ओके, चल. मूग हेल्दी पण असतात, पचायला छान पण असतात. पाणी कर सगळं. गाईज, जसं की माझा नवरा बोलला की मी लवंगी मिरची आहे म्हणून मी तिखट पाणी केलेलं आहे आणि तो खूप गोड आहे, आंबट आहे, म्हणून तो आता गोड पाणी करणार. आंबट काय? म्हणजे गोड बोल तू, गोड गोड बोल तू. असं आंबट बोलते मला माझी. गोड आहे. एक मिनिट. मी हिला फक्त तिखट म्हंटल, मी तिला तुरट बिरट काय म्हंटल का? यो, मला तर तिखट म्हणू शकतो, तर हा स्वतः आंबट नाही आहे का तू? मग तू गोड आहेस का? गोड म्हण. नाही. मी तुला तुरट बोलू शकतो, आवळ्यासारखी. चालेल. हेल्दी पण ठीक आहे, सहन करायला लागतो. जाऊन ठीक दे. आहे. सो आता मी माझी वारी आता गोड पाणी बनवायची, मस्त पैकी बनवून कीप अँड दाखवतो. वॉच गाईज. गाईस, यामध्ये मी काय घेतलं माहिती का? बोल. इमली, चिंच, ओ चिंच, गुळ आणि चिंच, साखर. गूळ आणि आता थोडीशी साखर. 2 बस ना, 5. आपण थोडासा बॉईल करून घेऊ म्हणजे चिंच चांगल्या प्रकारे शिजेल. डिंग 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 डिंग. सो आमचं गोड पाणी, रगडा आणि तिखट पाणी आणि मूग सगळं शिजतंय आणि आता नंतर तुम्हाला दाखवू आम्ही. तर पण ते घेऊया थोडंसं ब्रेक.
ओके, फायनली आमची पाणीपुरी रेडी आहे आणि आता आम्ही खातोय. ओके, सो बापरे, काय म्हणतात तोंड अख्खी पाणीपुरी गेली. आता एक मला नेक्स्ट टाइम ना. बाहेरच्या पाणीपुरीपेक्षा घरची पाणीपुरी टेस्टी आणि हेल्दी पण. सो बाय बाय, टेक केअर, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.